हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? तुमची पूनम ताई तर उठली आता, हो का, किचन वाट्यावर राडा. त्यांचं त्यांनीच करलं, त्यांचं त्यांनीच खाल्लं. चहा पिते आता मी भावा बहिणींनो. मी काय केलं म्हणजे जरा उशिराच उठली. माझे काय झालं, उशिराच उठली जरा मी आज. रात्री झोपच येत नव्हते टेन्शनमुळं. 2-3 वाजेपर्यंत जागीच होती. चहा ठेवती उकळायला, 1 मिनिट. 12 वाजत आल्या. रात्री उशीरपर्यंत जागी होती, त्याच्यामुळं काय मी उठली नाही लवकर. रात्री काय टेन्शन मध्ये असल्यावर कधी मला झोप येत नाही लवकर भावा बहिणींनो. आता चहा पिती म्हणजे जरा डोकं शांत होईल. अजून बी जरा डोकं जडच लागतंय, जड जड जड. विचार करायची शक्ती जरा कमजोर होत चालली भावा बहिणी, जास्त त्रासाने. आता काय काय भाऊ बहीण म्हणतात तुला कशाचा त्रास आहे, सगळ्या गोष्टी तुला मिळतंय तरी तुला कशाचं एवढं टेन्शन येतंय. आता काय सांगायचं त्यांना, सांग बरं भाऊ बहिणीनं. चहा गरम करते. होता करून ठेवलेला कोणीतरी इथं. पुरी गेले शाळेत वाटतं. मी काय उठली नाही, मला काय कुणी उठवलं नाही. रात्री बघितलं ना पुरींनी माझं वाढोळ, म्हणजे जवळ जागे होत्या तवर बघत होत्या. त्यांना माहित आहे मम्मीच्या डोक्यात मम्मीचं टेन्शन असतं, त्याच्यामुळं आहे ना ते मला काही जास्त ताण देत नाही. त्या बघा चहा पिते आता. जेवण फिवण नाही अजून काय नाही. मी आवारला आताशी तोंड धुतलंय, उठली झोपीतनं आणि तोंड धुतलंय, बाकी नाही दुसरं काय केलं. चहा पिते आता, निवांत आराम घेते. मी बी दवदव करायची, लय जीवाला त्रास करून घ्यायचा असं वाटतंय, सोडून द्यावं. स्वतःसाठी जगाय मिळाना भाऊ बहिणीने, स्वतःसाठी जगायलाच मिळाना झालंय. शिवण्याचा वाढदिवस आलाय सोमवारी 29 तारखेला. मागच्या व्हिडिओमध्ये 26 तारीख गेली काय ना माझ्या तोंडातून. तर त्या भाऊ बहिणींनो सॉरी बरं का, 26 तारखेला नाही 29 तारखेला शिवण्याचा बड्डे आहे. 29 तारखेला तर केला तर करीन थोडक्या पद्धतीने आपला साजरा. बघू जसं जमल तसं करीन, प्रयत्न करते मी लेकरांना खुश ठेवण्याचा. आपलं जे दुःख काय आपल्या जीवनातलं काय म्हणतात का नाही, शेवटपर्यंत कडेला जायचंय. त्याच्यामुळं आपण नाही जास्त ताण घ्यायचा आणि सोडून द्यायचा. आपलं काय हो, आला जन्म आहे, आपल्या नशिबातच काय म्हणतात, नशिबाचं भोग भोगल्याशिवाय माणसाचा शेवट येत नाही, त्यातली गमत. तसं आपल्या काय जन्म झाल्यापासून आपण तीच काढत आलोय. म्हणजे जन्म झाल्यावर काय कळत नव्हतं, त्यावेळेस नव्हतं एवढं त्रास होत, पण जसं कळायला लागलंय तसा त्रासच काढत आलोय. त्याच्यामुळं आता काय नाही वाटत. प्रसंग की येत राहते तर त्याला टक्कर देत राहायचं, फक्त काम करायचं. आता मस्त भावाला बहिणीला फोन बी केलेत आहे वाढदिवसाला, म्हणजे सांगितलंय मी. आता यायचं का नाही यायचं ते त्यांचा प्रश्न आहे. चहा प्यायला या भाऊ बहिणीनं. राजाला केला, आव्याला केला, योगीला केला फोन वाढदिवसाला या म्हणून. शिवण्याचा वाढदिवस आहे ना, तर आता यायचं का नाही यायचं ती ठरावत्याल. जोर जबरदस्ती तर करू शकत नाही आपण कुणावर. आता बहिणीला ज्यावेळेस फोन केला योगीला, त्यावेळेस ती मला म्हणली की मोठा करायचा का बारका वाढदिवस. आता मोठा करू नाही तर बारका करू, वाढदिवस आहे.
आबाळा एवढा करू द्या, नाही तर काय म्हणतात का नाही एवढा एवढा करू द्या, पण वाढदिवस तर आहे. मग सांगायचं काम केलं मी, यायचं का नाही यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही भाऊ बहिणींनो. भावाला बी सांगितलंय, राजूला, आव्याला बी सांगितलंय. मग नाही तर आव्याचं कसं आहे, आव्या म्हणाल की मोठी बहीण माझी लई चाबरी आहे, ह्या दोघाला सांगितलं आणि मला नाही सांगितलं. आता आव्या बारका होता तेव्हा विषय वेगळा होता, आता लग्न झालंय, लग्न झालं म्हणजे माणूस जबाबदार माणूस बनतो ना. तर त्यांनी तो म्हणजे जबाबदार बनला असेल, त्यात काय नाही वाद. कसं असतं आपण सांगण्याने कोणी जबाबदार बनतं असं नाही, ज्याच्या त्याला जबाबदाऱ्या कळते त्या. आता एवढा जबाबदार नसल बनला अजून, तो गुडच आहे, समज नाही. कसं आहे संसारात ज्यावेळेस माणूस 5-6 वर्ष रमतो ना, त्यावेळेस त्याला जबाबदाऱ्या समजायला चालू होत्यात. लय नाही 2-3 वर्षात एखादं लेकरू बाळ झालं ना, लग्न झाल्यावर एखादं लेकरू बाळ झालं की त्याच्या जबाबदाऱ्या त्याला कळायला चालू होत्यात. नाही तर तुम्हाला माहिती आहे, मी आव्याला म्हणजे असं आव्याला तर सांगतच असते, तरी पण काय टायमाला काय होतं की ज्यावेळेस मी काय ह्यांना सांगितलं ना, आता आईला बी सांगितलंय मी, आईला सुद्धा बोलावलंय, पण ती तिचीच कहाणी गाऊन बाजूला होती भाऊ बहिणीनं. तिला एक म्हणजे जी लेकीकडे यायची जी आईला उत्सुकता असती, एक आई असती, म्हणजे जी आई असती त्या आईला जी लेकीची माया प्रेम, एक आतुरता, लेकीकडं धाव घेण्याची एक आतुरता असती. परत लेकीच्या गावाला जाऊन तिला, लेकीच्या गावाला जाऊन तिला भेटून यायची एक आतुरता असते. ती हिला नाही, आमच्या आईला नाही. तिला वाटत नाही की बाबा आपण ह्या लेकीला कधीतरी 1-6 महिन्यातनं जाऊन भेटून यावं, त्या लेकीला कवा 1-6 महिन्यातनं जाऊन भेटून यावं, असं तिच्या जीवाला कवा वाटतच नाही. आवड नाही तिला लेकींची. आणि सदा ना कदा मग लेकांच्या नावाने आमच्यापाशी गात बसती. त्याच्यामुळे मग भाऊ बहिणीनं काय टायमाला काय होतं, माझं जरा टेन्शन आहे ना, हे डोक्याचं डिप्रेशन हलतं. आम्ही सांगाय पाहिजे आमच्या जीवनातल्या कहाण्या तिला. एकमेव एकच ठिकाण असतं, म्हणजे जीवनातलं ठिकाण म्हणजे पुरींच्या जातीचं, म्हणजे आई आणि बाप. ज्यावेळेस तिच्या जीवनात काही दुःख येईल ना, त्यावेळेस ती तिच्या आईला आणि बापाला सांगत असते. पण आपलं दुःख कधी आपल्याला त्यांना सांगायला म्हणजे हीच नाही झालं, कारण की त्याला समजून घेणारा माणूस पाहिजे पुढचं, आपुलकीचं, जिवाळ्याचं. त्याच्यामुळं हो का, जसं माझं लग्न झालंय ना भाऊ बहिणींनो, जसं त्यांनी मला लांब दिलं मला बरं का त्यांनी. आता कोणत्या आई बापाला वाटत नाही की आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं. मी म्हणत असेल ते म्हणजे मी म्हणत नाही की त्यांनी माझं वाटोळं व्हावं ह्या दृष्टिकोनातून दिलं असेल, पण ती आपली माझी समज आहे ना एक, की ह्यांनी तुम्हाला सांगते एक तर लांब दिलं मला, एवढ्या लांब दिलं म्हणजे एवढ्या बाउंड्रीच्या बाहेर पण नाही दिलं की ह्यांना भेटता येईना. ही कवा लग्न झाल्यापासून तुम्ही तर बघितलं, मी ह्याच्या आधी पण आपल्या जुन्या बंगल्यात राहत होती तेव्हा पण बघा माझं व्हिडिओ, ही कवा आपुलकीनं हरवळीनं मला पळू पळू भेटाय आली. आमची आई तर अजिबात येत नाही, आणि जर तिला बोलायला गेलं ना तर तिचंच गारा करून मोकळं होती. त्याच्यामुळं हो का, मी तर कोण मला हाय आणि नाही सोडून दिलं. शेवट कसं असतं माहितीये का, ज्याला कुणी नाही ना त्याचा देव असतो. म्हणून मी माझ्या भोलेनाथाची साथ घेऊन, माझ्या भोलेनाथावर माझं सगळं काय दुःख असेल काय असेल तेवढं माझ्या देवाला सांगत आली. आणि आता एक सोशल मीडियापासून तुम्हाला सांगते भावा बहिणींनो, मला पहिल्यापासून सगळ्या भावा बहिणींनी आपुलकीचं नातं जोडलं. आता काय लोक करतात बरं का ट्रोल, का करतात ती त्यांच्या जीवाला माहिती, आपण नाही सांगू शकत. कारण की जीवनात प्रत्येकाला सुख दुःख आहे, आणि आपलं दुःख कधी आपण म्हणजे सोशल मीडियावर माझं पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघितला असतील भाऊ बहिणीनं, मला बऱ्याच दिवसापासून माझ्या चॅनलवर ऍक्टिव्ह आहे तर काय भाऊ बहीण त्यांना माहित आहे, मी पहिल्यापासून नातेवाईकांचा ह्याच्यात संपर्कात नसते जास्त. उगा सोशल मीडियापासून तुम्हाला सांगते, आता चॅनल आहे तर माझ्या माहेरच्या लोकांचं, त्याच्यामुळं
येत्यात कधी मध्ये, मी जाते कधी मध्ये, नाही तर मी जास्त माहेरात जात नाही, ती माझ्याकडे येत नाही. त्याला लय जिवाळा आपुलकी लागते कुठल्या बी गोष्टीला, तेव्हा माणसाचं येणं जाणं राहतं. आपल्याला पहिल्यापासून नाहीच कुणाचा जिवाळा आपुलकी. नवऱ्याच्या जीवावर तुम्हाला सांगते, नवरा तर तुम्हाला सांगते तर नवराच आहे. बरेच भाऊ बहीण सांगतात पूनमताई असं करा तसं करा, पण आता काय करू, पूनमताईचं चालना झालंय डोकं. दिवसाना दिवस ताण पडायला लागला डोक्यावर माझ्या जास्त. आणि माझं काय गोष्टी अशा आहेत म्हणजे डोक्याचा त्रास असा आहे की मी पुरींना पण सांगू शकत नाही, माझ्या लेकरांना काय सांगायचं. माणूस दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. एखादा माणूस गप बसून काय घात करीत असतो आणि एखादा माणूस बडबड करत असला म्हणजे तो माणूस वाईट असतो असं नसतं. काय माणसं अशी असतात की गप बसून फायदा घेतात, शांत बसून जगाच्या नजरेत चांगलं, आणि जे त्यांचं कारनामा आहे तर ते करायचं, ती काय सोडत नाही ती. पण जी माणूस आहे ना बडबड करतो ना त्याचं तोंड दिसतं, तो जगाच्या नजरेत वाईट असतो, पण तो आहे ना कधी कोणाविषयी वाईट चित्तत नसतो. एवढं मात्र खरं आहे. ते देवाला माहिती आहे की बडबड करणारा माणूस कधी कोणाविषयी वाईट चित्तत नाही. तो फटाफटा बोलून मोकळं होतो, आणि तोच माणूस जगाच्या निदर्शनात येतो की हो माणूस वाईट आहे म्हणून. रात्री मग तुम्हाला सांगते टेन्शनमुळेच भाऊ बहिणीनं मला रात्री पण 2-2:30 वाजता मी लाईव्ह येणार होती, पण म्हणलं नको, लय ताण होतो. एकतर बोलून बोलून पण डोक्याला टेन्शन होतं. मग नाही आली मी रात्री लाईव्ह. तशी 2-3 वाजेपर्यंत जागी होती, तिथून पुढे झोपली. मग जरा ब्लाऊजच शिवणार होती, पण म्हणलं जर मरू दे तिकडं, कुठवर वडवड वडवड वड जीवाला करावी. मग नाही शिवलं मी ब्लाऊज रात्री. जसा दिवस येईल तसा घालवायचा आता असं ठरवलंय. कुठं बसता डोक्याला ताण करत भाऊ बहिणीनं, कोणाच्या तोंडाला लागत. सांगाय गेलं तर लय काय, आपण सांगितलं की माणूस म्हणतं की ह्याच्यासाठी करते त्याच्यासाठी करते. कोणाला सांगाय नको, कोणाला बोलाय नको, आपलं आपलं गोष्टीत राहायचं. नाही पटेल त्या दिवशी आहे ना, ज्यावेळेस जास्त टेन्शन येईल त्या दिवशी 2 दिवस आहे ना हातरुणात झोपून राहायचं. जीवनाचा वैताग येतो एक दिवस, नको वाटतं जीवन. माणसाला आहे ना सगळ्या गोष्टी मिळाल्यावर काय माणसाला मरुशी वाटत नाही, पण आपल्याला असं वाटतं की आता आपण जेवढं लेकरांसाठी करायचं तेवढं केलंय, आता आपलं काय नाही राहिलं. आता आपल्याला बोलावणं आलं तरी आपली तयारी आहे. म्हणजे एवढ्या ह्याच्यातून काय नसताना एवढं उभा करायचं सोपं आहे का? ती ज्या माणसाला उभा करावं लागतं त्या माणसाला माहिती आहे की त्याला किती त्रास होतो. बाकीच्यांचं काय, आपली उचलायची जीवन लावायची टाळ्याला. बोलण्यानं जर सगळ्या गोष्टी होत असत्या तर माणसाने जीवनात संघर्ष केलाच नसता. चला मग बाय बाय मी भाऊ बहिणींना. रात्री मला बऱ्याच बहिणी विचारत होत्या पूनमताई काय झालं सांगा, काय झालं, मन हलकं करा. काय मन हलकं करता बहिणींना? वाढदिवस आहे शिवण्याचा सोमवारी, करीन जसा माझ्या पद्धतीनं जमल असा करीन मी. तसं तर पुरींचा वाढदिवस कधी केलंच नाही तर बरं का, म्हणजे ह्याच्या आधी मी केव्हा नव्हतं साजरं केलं, पण उगा 2-4-5 वर्षापासून मी 5-6 वर्षापासून करते साजरं आपलं थोडक्यात. लय मोठं नाही करत, लय मोठा काय आणि बारका काय, जसं आपल्या काय हातरून आहे तेवढंच पाय पसरावं अशी मन आहे माणसाची. तसं जेवढं आपल्या कॅपॅसिटीनं होईल ते तसं मी करते. ती बी पोरी तोंडाने म्हणायला लागल्या, उगाच जीवाला वाईट वाटलं की मम्मी आमचा वाढदिवस का नाही करत असते साजरा थोडक्यात. चला मग बाय बाय सगळ्यांना.